त्याच्या सहित द्यायला पाहिजे होतं. तुमची काय चूक झाली, तुम्ही आता ऐन वेळेवर आमच्या सारख्यानं बघितलं म्हणून ते आम्हाला माहित झालं. आणि सभापती महोदयांनी सुद्धा आता तेच मांडलं जे तुम्ही त्यांच्या समोर मांडलं. हे काय आहे? अहो 100 कोटीचा फरक आहे हो. बघा जरा फक्त कितीचा फरक येतो. नेमकं काय चूक झाली मला सोडून आता वरती द्या सोडून मी फक्त ठोकठोक सांगितलं. 115,98,0800 येते. अरे ही काय गंमत मांडली का काय मांडली सभागृहाची? हा एवढा मोठा फरक कुठं असतो का कधी कुठं? 1,800 येते. ते टाईप मिस्टेक झालेली आहे. अरे टाईप मिस्टेक तर पहिले कळायला पाहिजे, पहिले यायला पाहिजे टाईप मिस्टेक ती कधीतरी. एका सभा सुरू झाल्यावर टाईप मिस्टेक असते काही. तुमची दुरुस्ती करते रे आता मैं तुमको साहब. आणि आता तुम्ही सभापतींची पण दिशाभूल केली ना. सभापतींनी आकडे कोणते मांडले आता? सभापतींनी मांडताना आकडे चुकीचे मांडले ना. तुम्ही त्यांना बरोबर दिले असते, त्यांनी बरोबर मांडले असते आकडे. हो प्रिंट केल्यानंतर तुम्ही चेक करायचं ना प्रिंट ही अक्षम्य चूक आहे, याचा विचार करावा. सभागृहाने याचा विचार करावा. अक्षम्य चूक आहे माझ्या हिशोबाने. सांगा 100 कोटीच्या घोटाळ्यावर तुम्ही आज महानगरपालिका सभागृहात आक्रमक झाले. ते नेमके कोणता घोटाळा होता, काय घोटाळा होता? घोटाळा म्हणण्यापेक्षा चूक होती यांची. त्यांनी काय केलं, जो आम्हाला संक्षिप्त टिप्पणी आम्हाला सभापती महोदयांच्या सहीने दिली, त्याच्यामध्ये यांनी जे महसुली उत्पन्नाची जी बाजू आहे क ख ग याच्यामध्ये जी टोटल दिली आणि त्याची एकूण जी टोटल दिली त्याच्यामध्ये 104 कोटी रुपयाची तफावत होती. तर ती 104 कोटीची तफावत आपण सभागृहाला निदर्शनास आणून दिली. आणि अशा प्रकारे जे कोणी आता हे सगळे अकाउंटचे लोक आहे या ठिकाणी आणि हे एवढी मोठी चूक या ठिकाणी करतात, तर यांच्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजे शहराचा चांगला विकास करू शकतील म्हणून? आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी हीच होती की अशा चुका परत करू नये, शहराच्या नुकसानीच्या पुढे करू नये. अशा लोकांच्या हातात जर समजा प्रशासन असेल तर नक्कीच शहराचा विकास तर नाही पण अधोगतीकडे शहर जाईल. तर अशा लोकांकडून त्यांना काहीतरी समज द्यावी आणि चांगल्या लोकांकडे या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं गेलं पाहिजे. यांची पात्रता असं देखील काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलाय अधिकाऱ्यावर. ज्यांनी ते प्रश्न उपस्थित केले त्यांना त्यातलं सखोल ज्ञान असेल, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं ठरणार नाही.